नमस्कार, रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे गावरानी आंब्याच्या रसाची कढी। चला तर मग बघूया कशी करायची ते। यासाठी लागणारे साहित्य हे असे गावरानी आंबे। आता जून महिना म्हटलं की गावरानी आंबे अगदी मार्केटमध्ये कुठेही मिळतात। त्याचा हा असा मी रस काढून घेतलेला आहे। फोडणीसाठी लागणारे साहित्य म्हणजे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, गोडलिंबाच्या अशा दांड्या घेतलेल्या आहेत, हळद, त्याच्यानंतर मीठ आहे, साखर आहे आणि रसाला लावण्यासाठी बेसन आणि फोडणीत मेन टाकायचा म्हणजे हिंग। चला तर मग कृतीला सुरू करूया। हे पहा, हा रस आपण असा आधी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया आणि त्याला आपण बेसनही आताच टाकून घेऊ। मी 2 चमचे बेसन घातलेलं आहे यात। हे पहा, आपण आता हे असं काढून घेतलेलं आहे। आता यात थोडंसं 1 वाटीभर पाणी टाकून घेऊ। कढई तापत ठेवलेली होती, त्यात मी 1 चमचा गाईचं साजूक तूप घातलेलं आहे। तूप गरम झालंय, जिरं घालूया, मोहरी घालूया। मोहरी तडतडेपर्यंत, जिरं तडतडलेलं आहे, आपण त्याच्यात मिरच्या घालूया। थोडीशी मिरची परतल्यानंतर आपण यात पाव चमचा हिंग घालायचं आहे। एक 7-8 मेथीचे दाणे टाकते मी, हे मी दाखवायला विसरले होते। पाव चमचा आता हळद घालूया, अगदी पहा एवढी हळद घालूया। आणि आता लगेचच हा जो आंब्याचा रस आहे ज्याला आपण बेसन लावून ठेवलेलं आहे ते मिश्रण आपल्याला कढईत घालायचं आणि लगेचच अजून 1 वाटीभर पाणी मी परत यात घालते। आता यात हा गोडलिंब घालूया, तुम्ही गोडलिंबाची पानं पण घालू शकता। यात आपण आता 1 चमचा साखर घालतोय। आंबा किती आंबट आहे किंवा गोड आहे हे बघून साखरेचं प्रमाण ठरवायचं। आपण चव घेऊन बघू शकतो। कोणाला कढी खूप आंबट लागते, कोणाला आंबट गोड लागते, त्याप्रमाणे आपण साखरेचं प्रमाण आपापल्या इच्छेने ठरवायचं। आता मीठ घालूया, मीठ स्वादानुसार। आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची। हे पहा, आता कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इतपत थिकनेस असला पाहिजे। मी 2 वाट्या माझा रस काढलेला होता, त्यात 2 ते 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि 2 टीस्पून त्याला मी बेसन लावलेलं आहे। यात 2 मिरच्या घातल्या होत्या, त्या तिखट घेतल्या होत्या, कारण आंबा गोड असतो त्याच्यामुळे ह्याची चव घाल तुम्ही। आंबट, गोड, तिखट फार सुंदर चव येते। मी तुपाची फोडणी टाकलेली आहे, तुम्ही तेलाची सुद्धा टाकू शकता। हे बघा, ही आपली अशी सुंदर कढी तयार आहे। झटपट होणारी कढी, तुम्ही पण करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे। तुमची कशी होते ते मला प्रतिक्रियांनी कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। माझ्या या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।